आता आपण लेक्चर नंबर 4 सुरू करणार आहे. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन्स हे चॅप्टर आपण लक्षामध्ये घेतो आहोत. तिसऱ्या लेक्चरमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइडला आपण सुरुवात केली होती. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइडमध्ये पहिली मेथड होती हॅलोजनेशन ऑफ अल्केन. या हॅलोजनेशन ऑफ अल्केनमध्ये लास्ट पिरियडला आपण क्लोरिनेशन ऑफ अल्केन हे लक्षामध्ये घेतलेलं आहे. आज आपल्याला ब्रोमिनेशन ऑफ अल्केन ही कन्सेप्ट आता लक्षामध्ये घ्यायची. आता व्हॉट इज ब्रोमिनेशन ऑफ अल्केन? बघा, ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. अल्केन व्हेन रिएक्ट्स विथ ब्रोमीन in presence of anhydrous AlBr3, then we get RBr, that is alkyl bromide. This is called as bromination of alkane. Alkane when reacts with bromine in presence of anhydrous AlBr3, then we get alkyl bromide. This is called as bromination of alkane. आता हा जो अनहायड्रस AlBr3 आपण इथे वापरलेला आहे, याचं कारण काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ अनहायड्रस AlBr3? दिस अनहायड्रस AlBr3 हियर acts like a Lewis acid. हा लेविस ऍसिड म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. आणि हा जो अनहायड्रस AlBr3 आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द हेट्रोलॅटिक फिशन इन Br2 मॉलिक्यूल. या Br2 मॉलिक्यूल मध्ये हेट्रोलॅटिक फिशन होण्यासाठी हा जबाबदार असणार आहे. खरं पाहिलं तर हा जो Br2 मॉलिक्यूल जर का आपण घेतला तर त्यामध्ये Br आणि Br मध्ये हा बॉन्ड आहे. दिस इज द बॉन्ड विच इज प्रेझेंट बिटवीन टू ॲटम्स ऑफ सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हा जो बॉन्ड आहे हा दोन ब्रोमीन मध्ये आहे ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी. मग या दोन्हीही ब्रोमीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर का सारखी आहे तर या ठिकाणी खरं पाहिलं तो होमोलॅटिक फिशन व्हायला पाहिजे, होमोलिसिस व्हायला पाहिजे. परंतु या अनहायड्रस AlBr3 मुळे होमोलिसिस न होता या ठिकाणी हेट्रोलॅटिक फिशन म्हणजे हेट्रोलिसिस झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. या अनहायड्रस AlBr3 च्या प्रेझेन्स मध्ये वन ऑफ द ब्रोमीन ॲटम जो आहे हा स्वतःकडे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ओढून घेतो आणि ज्याच्याकडे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स जातात त्याच्यावरती येतो निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द अनहायड्रस AlBr3 and which is called as heterolysis. This is the main function of anhydrous AlBr3. हा अनहायड्रस AlBr3 स्वतः काय म्हणून काम करतोय? लेविस ऍसिड. या अनहायड्रस AlBr3 मुळे Br2 मॉलिक्यूल मुळे कोणती प्रोसेस होणार आहे? हेट्रोलिसिस. आणि हेट्रोलिसिस झाल्यामुळे एका ब्रोमीन वरती येतो निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या ब्रोमीन वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. समजा या ब्रोमीन वर आला निगेटिव्ह म्हणजे याच्याकडे लोन पेअर बॉन्डिंग पेअर आलेली आहे आणि दुसऱ्यावरती आलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता काय होतं? हियर इन अल्केन दिस H+ ion is replaced by Br+ ion. H+ ion is replaced by Br+ ion. याचा अर्थ one electrophile is replaced by another electrophile, and as one electrophile is replaced by another electrophile, it is called as electrophilic substitution reaction. या अनहायड्रस AlBr3 मुळे ही रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे Se रिएक्शन झाल्याचं दिसतंय. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अनहायड्रस AlBr3 काय म्हणून काम करतोय? लेविस ऍसिड. दुसरा, अनहायड्रस AlBr3 मुळे Br2 मॉलिक्यूल मध्ये काय होणार आहे? हेट्रोलिसिस. या ठिकाणी जेव्हा ब्रोमिनेशन होतं तेव्हा H+ of alkane is replaced by Br+. One electrophile is replaced by another electrophile, and that's why bromination of alkane is which type of reaction? The electrophilic substitution reaction, that is Se reaction. This is the main point about the bromination of alkane. Further, it is found that this bromination of alkane is also a chain reaction. काल आपण क्लोरिनेशन ऑफ अल्केन बघितलं होतं. क्लोरिनेशन ऑफ अल्केन ही सुद्धा चेन रिएक्शन आहे.
तशीच ब्रोमिनेशन ऑफ अल्केन सुद्धा चेन रिॲक्शन आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिक्सचर ऑफ ब्रोमाइड्स मिळाल्याचं दिसून येतं. जसं काल आपल्याला लास्ट पिरियड मध्ये आपल्याला मिक्सचर ऑफ क्लोराइड्स मिळाल्याचं दिसून आलं होतं, तसं या ठिकाणी आपल्याला मिक्सचर ऑफ ब्रोमाइड्स मिळाल्याचं दिसतं. म्हणजे क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन यांच्यामध्ये एक साम्य आहे. बोथ आर चेन रिॲक्शन, पण दोघांमध्ये एक डिफरन्स पण आहे. क्लोरिनेशन फॉलो फ्री रॅडिकल मेकॅनिझम, तर ब्रोमिनेशन फॉलोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दिस इज अबाउट द ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. आता इथे आपण जनरल अल्केन घेतलेला आहे, दॅट इज RH. आता हा जो RH आपण अल्केन जो आपण इथे घेतलेला आहे, याच्याऐवजी तुम्ही कुठलाही अल्केन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मिथेन घ्यायचा मला, मग मिथेन म्हणजे CH4, मग CH4 म्हणजे लिहिताना CH3H लिहिलं तरी चालेल. मग हा जो CH3H म्हणजे मिथेन आहे, त्याची ब्रोमिन सोबत जर का रिॲक्शन झाली, CH3H म्हणजे मिथेन CH4 याची जर का ब्रोमिन सोबत रिॲक्शन झाली, तर आपल्याला इथे मिळतो CH3Br म्हणजे मिथिल ब्रोमाइड आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. या मिथेनच्या ऐवजी जर का आपण इथेन घेतला, म्हणजे इथे मी केलं CH3 च्या ऐवजी C2H5, तर C2H5H म्हणजे C2H6 म्हणजेच इथेन. तर अशा वेळेला आपल्याला या ठिकाणी प्रॉडक्ट मिळेल C2H5Br म्हणजे इथिल ब्रोमाइड. अल्केन गिव्स अल्किल ब्रोमाइड, मिथेन गिव्स मिथिल ब्रोमाइड, इथेन गिव्स इथिल ब्रोमाइड. या सर्व रिॲक्शन मध्ये अल्केनचा एक हायड्रोजन जातोय आणि त्याच्याऐवजी ब्रोमिन येतोय. एवढंच ब्रोमिनेशन ऑफ अल्केन मध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि ब्रोमिनेशन ऑफ अल्केन हे तेव्हाच पॉसिबल आहे जर का तुम्ही अनहायड्रस AlBr3 वापरला तर. त्यामुळे रिॲक्शन लिहिताना जर का अनहायड्रस AlBr3 लिहायचं विसरले तर या पद्धतीची रिॲक्शन होणार नाही, हे आपण लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. दिस इज अबाउट द ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. क्लोरिनेशन झालं, ब्रोमिनेशन झालं. आता तिसरं हॅलोजनेशन आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे आणि ते आहे आयोडिनेशन ऑफ अल्केन. आता आयोडिनेशन ऑफ अल्केन बघा इथे, आयोडिनेशन ऑफ अल्केन सिमिलर टू ब्रोमिनेशन ऑफ अल्केन, आयोडिनेशन ऑफ अल्केन इज आल्सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शन मध्ये सुद्धा H plus ion of alkane is replaced by I plus ion of I2 molecule, and that's why it is also electrophilic substitution reaction. आता बघा, alkane when reacts with iodine, then we get alkyl iodide along with the byproduct as Hi, hydrogen iodide or hydroiodic acid. आता हा जो हायड्रोजन आयोडाइड आहे याचा एक प्रॉब्लेम आहे. इट इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे आणि हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळे होतं काय की हा जो Hi आहे, this Hi again reacts with the Ri and gives us I2 along with the RH. It means the backward reaction takes place here. Thus this is reversible reaction. लक्षात घ्या, आयोडिनेशन ऑफ अल्केन मध्ये काय प्रॉब्लेम आला. अल्केनची आयोडीन सोबत रिॲक्शन झाली, अल्किल आयोडाइड पण मिळाला, पण अल्किल आयोडाइड हा स्टेबल प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळत नाही. याचं कारण आहे त्याच्या सोबतीला मिळालाय बाय प्रॉडक्ट Hi आणि Hi आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट पुन्हा या Ri सोबत रिॲक्ट होतो आणि बॅकवर्ड डायरेक्शनने रिॲक्शन होऊन पुन्हा आपल्याला अल्केन आणि आयोडीन मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजेच ही रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. मग आपलं जे एम आहे, आपला जो टार्गेट आहे की आपल्याला अल्किल आयोडाइड हा फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून पाहिजे आहे, हा या ठिकाणी सफल झाल्याचं दिसून येत नाही आणि त्याला जबाबदार आहे हा Hi जो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यामुळे ही रिॲक्शन रिव्हर्सिबल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता जर का आपल्याला अल्किल आयोडाइड हा फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून जर का पाहिजे असेल तर काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले मुद्दा, अल्किल आयोडाइड जर का फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून पाहिजे असेल तर आपल्याला रिव्हर्सिबल नेचर थांबवायला पाहिजे. या रिॲक्शनचं रिव्हर्सिबल नेचर जर का थांबवायचं असेल तर आपल्याला हा जो Hi नावाचा बाय प्रॉडक्ट आहे तो बाय प्रॉडक्ट तयार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कारण रिव्हर्सिबल रिॲक्शन होण्यासाठी जबाबदार आहे Hi. त्या Hi ने ती रिॲक्शन रिव्हर्सिबल केलेली आहे. आता आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून बाय प्रॉडक्ट मध्ये Hi तयार होणार नाही. मग आपण काय करणार आता,
तर आपण यूज करणार स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ही जी रिएक्शन आहे अल्केन विथ आयोडीन याच्या सोबतीला आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार. मग कोणकोणते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरलेले चालतात? HgO, HiO3, डायल्यूट नायट्रिक ऍसिड यासारखे ऑक्सिडायझिंग एजंट आपण या ठिकाणी वापरणार. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरण्यामागचा उद्देश काय? तर या मागचा उद्देश बाय प्रॉडक्ट मध्ये HI तयार होऊ द्यायचा नाही. दुसरा एखादा बाय प्रॉडक्ट तयार झाला तर चालेल, पण HI मात्र तयार होऊ द्यायचा नाही. का तयार नाही होऊ द्यायचा HI? कारण HI आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आणि तो त्या रिएक्शनला रिव्हर्सिबल नेचर मध्ये आणतो आणि आपल्याला फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून अल्किल आयोडाईड मिळत नाही. आणि म्हणून आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट या ठिकाणी वापरणार आहोत. आता बघा, हा अल्केन घेतला. This alkane when reacts with the iodine in presence of HgO, mercuric oxide. आता काय होतंय? अल्केनची आयोडीन सोबत रिएक्शन होते मर्क्युरिक ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. अल्किल आयोडाईड आपल्याला मिळतो, पण बाय प्रोडक्ट मध्ये HI मात्र आपल्याला मिळत नाही. त्याच्याऐवजी HgI2 आणि H2O मिळतो. त्यामुळे रिएक्शन रिव्हर्सिबल होत नाही आणि आपल्याला फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून RI मिळालेला आहे. म्हणजे HgO ने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. HgO चं काम होतं कुठल्याही परिस्थितीत बाय प्रॉडक्ट मध्ये HI नको आणि ते इथे आपल्याला यशस्वी झाल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे अल्किल आयोडाईड हा फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून आपल्याला इथे मिळालेला आहे. काय रिएक्शन आहे बघा. Alkane when reacts with the iodine in presence of mercuric oxide, then we get alkyl iodide along with HgI2 and H2O. And that's why this is not a reversible reaction. It takes place only in forward direction and we get alkyl iodide as a final stable product. जसा HgO वापरला आपण तसा HiO3 iodic acid सुद्धा वापरता येईल. Alkane when reacts with the iodine in presence of iodic acid, then we get alkyl iodide along with water. पुन्हा बाय प्रोडक्ट मध्ये आपल्याला HI दिसत नाही, त्यामुळे रिएक्शन काही रिव्हर्स होणार नाही आणि आपल्याला हा फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसणार आहे. तिसरा ऑक्सिडायझिंग एजंट वापरलाय डायल्यूट नायट्रिक ऍसिड. हा जो डायल्यूट नायट्रिक ऍसिड आहे याचं काम काय बघा. अल्केन व्हेन रिएक्ट्स विथ आयोडीन in presence of dilute nitric acid, then we get alkyl iodide along with NH3 and H2O. पुन्हा इथे आपल्याला HI तयार झाल्याचं दिसत नाही, म्हणजे अल्किल आयोडाईड हा फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. इथे हे HgO, HiO3, डायल्यूट HNO3 यांनी या दोघांमध्ये रिएक्शन होऊ दिलेली आहे आणि अल्किल आयोडाईड तयार केलेला आहे, पण बाय प्रॉडक्ट म्हणून कोणाला तयार होऊ दिलेलं नाही, तर HI ला तयार होऊ दिलेलं नाही. त्यामुळे इथे आपल्याला रिव्हर्सिबल रिएक्शन झाल्याचं दिसणार नाही आणि फायनल स्टेबल प्रॉडक्ट म्हणून आपल्याला अल्किल आयोडाईड मिळाल्याचं दिसेल. मी पुन्हा जनरल रिएक्शन घेतली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ऑर्गॅनिकचा अभ्यास करत असताना जनरल रिएक्शनचा अभ्यास करायचा आणि जनरल रिएक्शन वरनं पर्टिक्युलर रिएक्शन लिहून बघायच्या असतात. त्या नुसत्या वाचायच्या नाही, त्या वही पेन घेऊन किंवा पाटी पेन्सिल घेऊन आपण लिहून पाहणं आवश्यक आहे. आता या 3 जनरल रिएक्शन्स आहे आपल्याकडे. आपण मिथेन करता या रिएक्शन घेऊ. मिथेन जर का घ्यायचा असेल तर R च्या ठिकाणी CH3 ठेवा, कारण तो होईल CH3H. मग इथे जर का मिथेन घेतला तर तुम्हाला इथे मिळेल CH3I म्हणजे मिथिल आयोडाईड. जनरल रिएक्शन पाठ केल्या की आपोआप मिथेनच्या रिएक्शन लिहिता येतील. आता जर का इथेनच्या रिएक्शन लिहायच्या असतील तर R च्या ठिकाणी C2H5 घ्या, म्हणजे C2H5H म्हणजे C2H6 म्हणजे झाला तो इथेन. इथेनच्या रिएक्शन जर का आयोडीन सोबत घेतल्या इन प्रेझेन्स ऑफ HgO घ्या किंवा HiO3 घ्या किंवा डायल्यूट नायट्रिक ऍसिड घ्या, तुम्हाला मिळेल C2H5I इथिल आयोडाईड. म्हणजे पहा, 3 मिथेनच्या रिएक्शन तुम्हाला लिहिता येतात, 3 इथेनच्या रिएक्शन सुद्धा तुम्हाला लिहून पाहिल्या जाऊ शकतात. अभ्यास करताना जनरल रिएक्शन आणि लिहून पाहताना पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये त्याचं कन्व्हर्शन हे तुम्हाला निश्चितपणे जमलं पाहिजे. ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन यामध्ये कोणती गोष्ट सारखी आहे, तर ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन या दोघाही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. बोथ आर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ब्रोमिनेशन हे अनहायड्रस AlBr3 च्या प्रेझेन्स मध्ये कॅरी आउट करतात, तर आयोडिनेशन
हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HgO, HiO3 आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये कॅरी केल्याचं आपल्याला दिसून येतं. क्लोरिनेशन झालं, ब्रोमिनेशन झालं, आयोडिनेशन झालं. प्रश्न पडतो की हॅलोजन मधला जो पहिला मेंबर आहे तो म्हणजे फ्लोरीन. तर फ्लोरिनेशनचा उल्लेख आतापर्यंत आला नाही, तर आपण आता हेडिंग दिलाय फ्लोरिनेशन ऑफ अल्केन. म्हणजे अल्केन पासून अल्किल फ्लोराईड तयार करणे. अल्केन पासून अल्किल फ्लोराईड तयार करणे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन टाळल्या जाते. याचं कारण काय की जेव्हा अल्केन पासून अल्किल फ्लोराईड तुम्ही तयार कराल तेव्हा तुम्हाला फ्लोरीनचा वापर करावा लागेल. आणि या दोघांमधली जी रिॲक्शन आहे, कोणते दोघं, तर अल्केन आणि फ्लोरीन, या दोघांमधली जी रिॲक्शन आहे ती आहे व्हायलेंट आणि एक्सप्लोसिव्ह. As the reaction between alkane and fluorine, that is fluorination of alkane, is violent and explosive, it is dangerous, and that's why one must avoid the preparation of alkyl fluoride by this method. या मेथडनी अल्किल फ्लोराईड तयार करणं टाळल्या जातं आणि म्हणून फ्लोरिनेशन ऑफ अल्केन हे बाजूला ठेवलं जातं, कारण ते व्हायलेंट आणि एक्सप्लोसिव्ह रिॲक्शन आहे. बाकीचे मात्र क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशनच्या माध्यमातून वेगवेगळे अल्किल हॅलाइड हे तयार केले जातात. अशा तऱ्हेने आपण पहिलं प्रिपरेशन या ठिकाणी कंप्लीट करतोय ते म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अल्केन. त्याचे 4 प्रकार आपण घेतले: क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन आणि फ्लोरिनेशन. अर्थात फ्लोरिनेशन विषयी आपण सांगितलं की व्हायलेंट आणि एक्सप्लोसिव्ह रिॲक्शन असल्यामुळे या रिॲक्शनचा वापर केला जात नाही. हे झालं फर्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड.